होणार हो लगेच होणार. हा दुपारला लगेच होणार. देवड पिंपल वाढतले ना जवळचेच आहे. आम्ही आलो होतो हो गेल्या वर्षी पण आले होते.
होय होय पावसकर काका कधी येणार? पावसकर काका हो येणार सर्व हो हो बरे आहेत ना बाकी होय 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 चला येत राहशेत हो नाही दरवर्षी आम्ही येतच. होय होय यांच्या पावसकर सगळ्यांच्या होय होय युट्यूबला येणार ती येणार दुपारला येणार दुपारला येणार हा. म्हणजे आपल्या बाजूच्याच देवड पिंपळवाडी गावातल्या आज खेळाले होते. शिमगोत्सवाला गावी सुरुवात झालेली आहे आणि असं खेळाले ना आपल्या अंगणात नाचले की दोन सूत्र म्हटलं नाही नमनाचे ते जाम भारी वाटतं आहे ना. हे आज काल पण आले होते ते दुसऱ्या गावचे होते आज हे देऊड गावचे आहेत. काल आहे कुठले आले होते काल पण देऊडगावचे देऊडचे गावचे आणि इकडचे पण जांभरूणचे पण आले होते. जांभरून चालू होते. भारी वाटलं ना हम्म. दरवर्षी केला येतात. येवं. हा. आमच्या गावाला केले येतात असे शिमग्यात आम्हाला मजा वाटते. मजा मजा गावी हीच मजा असते मंडई. शिमग्याला नक्की या 1 तारखेला आपल्या आदर्श शौरी ग्रामदेवतेचा शिमगोत्सव पार पडणार आहे तर सगळ्यांनी नक्की या. आणि आमच्याकडे पालखी असणार आहे 7 आणि 8 तारखेला शनिवार रविवार आहे त्याच्यामुळे पालखीला सुद्धा सगळ्यांनी या. नमन ठेवलेलं आहे लय भारीचं मस्तपैकी. तर या सगळ्यांनी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्त मोठा व्हिडिओ करत नाही. आता गावचे शिमग्याचे होळीचे व्हिडिओ येतील छोटे छोटे येतील पण तुम्हाला एवढे गावची आठवण करून देतील ना ओढ लावतील गावी यायला. आणि तुम्ही सुद्धा नक्की शिमग्याला गावी या आहे ना. शिमग्याला यायलाच लागते आमच्या गावाला या शिमगा बघायला. हा आमच्या गावाचा शिमगा आगळा 1 वेगळा तारखेला असतो. या 1 तारखेला. तर चला मंडई शिमगा लगे भारी कोकण असतो. करायचे के साथ थेट सरगणगिरी कोकण सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन टाटा बाय बाय.